477 म्हणजे आर्थिक हिशोबामध्ये फसवणूक करणं, 120 म्हणजे कट कारस्थान करणं, अशा विविध गंभीर कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. हा जो काही गुन्हा दाखल झाला आहे, हा जो काही घोटाळा झाला आहे, ह्या घोटाळ्यामध्ये आपण पाया कुठं आहे याची आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. याचा पाया आहे त्या संस्थेतल्या जे समितीवर आलेले सदस्य होते त्यांचा फाजील आत्मविश्वास. आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, बिघडवू शकत नाही याचा अति आत्मविश्वास, बेफिकिरी आणि सहकार कायदा, सहकार नियम, उपविधी यांना गृहीत धरून केलेलं कामकाज. जेव्हा समितीवर तुम्ही समिती सदस्य म्हणून निवडून येता किंवा तुम्ही ती जबाबदारी स्वीकारता, तर ते काय फक्त पद नाहीये, तो मानाचा भाग नाही, ती जबाबदारी आहे. ही जबाबदारी विसरणं, याची जाणीव नसणं, याचे असे परिणाम भोगावे लागतात. भोरट्या सभासदांचं ऐकणं आणि त्यांचं ऐकून बेकायदेशीर कामकाज करणं याची परिणिती गुन्ह्यामध्ये होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेमध्ये होते. या गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन मिळालेला आहे आणि हा जामीन जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये न्यायालयाचं असं म्हणणं होतं की हे जे पूर्ण प्रकरण आहे ते दस्तऐवजावर आधारित आहे. पोलीस त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ नाहीत, त्यामुळं कस्टडीची गरज नाही, त्यामुळं त्यांना जामीन देण्यात आला. मंडळी, समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा की आपण समितीचं पद धारण करून मान मिळवायचा, तो कायदेशीररित्या मिळवायचा की बेकायदेशीररित्या मिळवायचा, आणि कायदेशीररित्या मिळवल्यानंतर सुद्धा सहकार कायदा, नियम, लागू जे काही इतर कायदे आहेत त्याचं पालन करून काम करायचं की मनमानी पद्धतीनं काम करायचं, लोकांना त्रास देऊन काम करायचं.